नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे. शासनाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यात आज आहे 24 फेब्रुवारी आणि आजपासून पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडणार आहेत, कोणाला किती पैसे पडणार आहेत आणि कधीपासून हे वाटप चालू होत आहे, कोणत्या वेळेपासून हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. अधिवेशन चालू आहे. हिवाळी अधिवेशन जे होतं ते नागपूरला असतं आणि आता तेच अधिवेशनामध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. 24 फेब्रुवारी आहे आणि आज हप्ता वाटप करण्यास सुरुवात होत आहे. 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायला सुरू होणार आहेत. अधिवेशनात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो रखडलेला होता तो आणि पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता जो आहे तो 2 हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रित वितरण केले जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता दोनही हप्ते एकत्रित अधिवेशनात मोठी घोषणा करण्यात आली आणि तीच घोषणा आता कधी तुमच्या खात्यात त्या घोषणेद्वारे पैसे टाकले जाणार आहेत, किती वेळेपासून कधीपासून चालू होणार आहेत, कोणत्या तारखेला पडणार आहे, सर्व काही डिटेल माहिती आणि काय करावं लागणार आहे. काही शेतकऱ्यांना काही काम सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत. नमो शेतकरी योजनेचे जे पैसे असणार आहेत ते 8वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे, तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. नवीन जी माहिती आहे ते आता नवीन शासन निर्णय झालेला आहे आणि अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विषयावरती चर्चा झाली. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आणि याच माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत. 8व्या हप्त्याची घोषणा तर करण्यात आलेली आहे, परंतु आता हे पैसे किती रुपये पडणार आहेत, तर 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये असणार आहेत आणि पी-एम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये. अशा पद्धतीचे 4,000 रुपयांचं जे वाटप आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता टाकलं जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय करावं लागणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत असतो. चला तर जाणून घेऊयात. नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचे जे पैसे रखडलेले होते, 8व्या हप्त्याचं वितरण आतापर्यंत आलेलं नव्हतं. आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यात किती वाजता जमा होणार आहेत, आज पैसे वितरण होणार आहेत का, तर आज पैसे वितरण होणार आहेत, परंतु ते कधी होणार आहेत आणि तुमच्या खात्यात किती वाजता येणार आहे, तुमच्या खात्यात जमा झाला का, जमा झाल्यानंतर आपल्याला लगेच कमेंटद्वारे सांगायचं आहे की सर आमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, किती रुपये झाले ते सुद्धा सांगू शकता. चला तर तुमच्या खात्यात मेसेज आलेला आहे का चेक करून पहा आणि लगेच कमेंट करून टाका. चला तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा, कारण आजच्या दिवशी पैसे वितरण होणार आहे आणि आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आली आणि आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. जी शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती की आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कधी पडणार आहेत, पण आता त्याविषयीची चिंता सोडण्याची गरज आहे. कारण आता लाडक्या शेतकऱ्यांसाठी शासनानं महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला. नमो शेतकरीचा जो हप्ता आहे, 8व्या हप्ता जो राहिलेला होता, त्याचे जे 8व्या हप्त्याचे पैसे आहेत 2,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायला सुरू केले. परंतु यासाठी एक अट शासनानं ठेवलेली होती. मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती अटसुद्धा जाणून घेतलेली होती आणि त्या अटींची ज्या शेतकऱ्यांनी पूर्तता केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना मात्र आज पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी या अटींची पूर्तता केलेली नाही, त्या शेतकऱ्यांसाठी पुढे आपण त्या अटीसुद्धा सांगणार आहोत. त्या अटींची पूर्तता करून घ्या, तरच तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. आणि महत्त्वाच्या कोणत्या अटी असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता प्लस 22वा हप्ता असे दोनही हप्ते जे आहेत ते पडणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा मेसेज येईल त्या शेतकऱ्यांना पी-एम किसान आणि नमोचा दोनही हप्ते पडलेले असतील. ज्या शेतकऱ्यांना फक्त 2,000 रुपयांचा मेसेज येणार आहे त्या शेतकऱ्यांना फक्त पी-एम किसान योजनेचा 8वा हप्ता पडलेला असेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, काळजी करू नका, परंतु आपण सांगितलेले काम करून घ्या, तुम्हाला लगेच पैसे टाकले जाणार आहेत. पी-एम किसान व नमो शेतकरीचे जे दोनही हप्ते असणार आहेत ते पुढील हप्ता मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, काय केल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत,
महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत आणि याच अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की आज किती वाजल्यापासून हे पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळ जी बैठक झालेली आहे, अधिवेशन चालू आहे. यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेसाठी शासनानं आता निधीची तरतूद केलेली आहे. जी आर आलेला आहे आणि याच्याच माध्यमात